तर ज्या वेळेला आपण असं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचं ज्ञान ज्या वेळेला बघतो की ही भाषा वापरू नका, ती भाषा वापरू नका, त्यावेळेला म्हणजे आपल्याला खरंच वाटतं की ह्या लोकांपर्यंत हे वस्तुनिष्ठ परीक्षण आणि खरी व्यवस्था ही जायला पाहिजे. आणि ज्या वेळेला बघता की सगळंच उथळपणाचं वातावरण आजूबाजूला आहे, त्यावेळेला कसं वाटतं आणि त्या भावना तुम्ही कशा हाताळता? अशा उथळपणाला असेल किंवा खोटेपणाला असेल किंवा तथ्यांच्या मोडतोडीला असेल तर चांगली तथ्य देणं आणि ती शांतपणे संयत पद्धतीने मांडत राहणं सातत्याने. म्हणजे जेव्हा कुणी सांगतं की बाबा संस्कृत ही आर्यांची भाषा होती, पहिल्या रुचेमधलं पहिलंच म्हणजे चरण असं आहे, अग्निम इळे पुरोहितम. तर तो ळ कुठून आला? तर भारतीय भाषांमध्ये आपण सहसा ळ वापरत नाही. जेव्हा माणसांची एकमेकांशी काही एक देवाणघेवाण होत असते आणि त्याचा भावनिक वापर करून घेतात. हो हो, भावना भडकावण्यासाठी किंवा भावनिक दृष्ट्याने त्याला काहीतरी म्हणजे त्याचा एक रणनीतीच्या पद्धतीने वापर केला जातो. खरं.